साई प्रसादालयामुळे शिर्डीतील भिकाऱ्यांची संख्या वाढली. मोफत जेवण बंद करा, सुजय विखेंची मागणी. म्हणाले, मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च करावा. खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक. सुरेश दस यांची तारीख सांगत खळबळजनक आरोप. म्हणाले, माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेल. कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्क्याने हादरला. नववर्षात 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या पहिल्या भूकंपाची झाली नोंद. शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, तर 10 फुटांवर 10 ते 15 मिनिटे अडकले. तिसऱ्या प्रयत्नात उड्डाण यशस्वी. तुम्ही मला मते दिले म्हणजे सालगडी केले का? उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांवर भडकले. शिरसाटांकडून अजितदादांची पाठराखण. मतदारांबाबत बोलताना संजय गायकवाडांची जीभ घसरली. म्हणाले, 2-2 हजारात विकले गेले. तुम्हाला फक्त दारू मटण पाहिजे, तुमच्यापेक्षा बेश्या बऱ्या. ममता बॅनर्जी यांचा आज 70वा वाढदिवस. पट्टी बांधून रॅलीत पोहोचल्या. वयाच्या 39व्या वर्षी सोमनाथ चॅटर्जींचा पराभव करणाऱ्या दिदींचे किस्से. अमृतपाल 6 महिन्यांपासून खासदार, पण पीएम याला नाही. वडील म्हणाले, 5 कोटी निधी 1 रुपयाही खर्च करू शकला नाही, फक्त पत्रात लिहितात. केजीएफचे मिनी इंग्लंड आज निर्मनुष्य ओसाड. 30 लाख टन सोन्याचा साठा, पण खाणकाम थांबले. लोक म्हणाले, आयुष्य कुलीसारखे. मनोज जरांगेंविरोधात धनंजय मुंडे कार्यकर्ते आक्रमक. बीड आणि परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, गुन्हा दाखल करण्याची मागणी. बॉर्डर आणि ऑस्ट्रेलिया दिली ट्रॉफी. गावस्करांना बोलवले नाही. संतापल्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चूक मान्य केली. बॉर्डरवर गावस्कर यांच्या नावावर आहे बीजीटी. भाजपमध्ये चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो. पक्ष एक परिवाराच्या मालकीचा नाही. फडणवीसांच्या हस्ते सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ. मनोज जरांगेंना मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवले. परळीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. एकनाथ शिंदेंना तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. गुन्हा दाखल करून पोलिसांकडून शोध सुरू. मोदी म्हणाले, कारनामे बाहेर काढल्याने आपत्तीवाले घाबरले आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई, हिवाळ्यात प्रदूषित व्हा. त्यांनी प्रत्येक हंगामाला आपत्ती बदलली. मुलीला एकदा फॉलो करणे गुन्हा नाही. मुंबई हायकोर्ट. सतत पाठलाग करणे हा कायदेशीर गुन्हा. लैंगिक छळाच्या आरोपींची शिक्षाही कमी केली. केजरीवाल म्हणाले, दिल्लीचे लोक भाजपकडून बदला घेण्यासाठी तयार आहेत. पंतप्रधान दर 5 वर्षांनी खोटे बोलायला येतात, मात्र काम काहीच करत नाही. आतापासून जोडप्यांना ओयोमध्ये रिलेशनशिप प्रमाणपत्र दाखवावे लागेल. याशिवाय नो एंट्री. मेरठमध्ये झाली सुरुवात. कंपनी देशभरात 10,000 भागीदार. पगारदार कर्मचाऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत कर गुंतवणुकीचा पुरावा सादर करावा. असे न केल्यास पगारातून कापले जाऊ शकतात पैसे. भारताला सुपरस्टार संस्कृतीची गरज नाही. इरफान व्यक्तीपेक्षा संघावर केंद्र लक्षित केले पाहिजे.